मी सध्या आहे मुंबईतील टिळक ब्रिजवरती। या ठिकाणी मोठ्या प्रमाणात अवजड वाहने जे असतात ते ये-जा करत असतात। मोठ्या प्रमाणामध्ये माल वाहतूक जे असतात ते याच ब्रिजवरून केली जाते। अवजड वाहनांसाठी हा जो ब्रिज आहे तो नेहमीच सोयीस्कर असतो, परंतु प्रशासनाने एक सर्वात महत्त्वाचा निर्णय घेतलेला आहे। दादरमधील टिळक पुलावरती अवजड वाहनांच्या प्रवेशांना तात्पुरती बंदी करण्यात आलेली आहे। त्याचं महत्त्वाचं कारण म्हणजे हा जो ब्रिज आहे तो पाडण्यात येणार आहे असं पोलीस प्रशासन यंत्रणेकडून समजते माहिती आपल्याला मिळते। कालपासून 12 मे 2026 पर्यंत ही बंदी जी आहे ते लागू करण्यात आलेली आहे। दरम्यान दररोज सकाळी 7 वाजता जी अवजड वाहने या ब्रिजवरून सुरू होतात ते आता ते बंद होणार आहे। सकाळी 7 ते रात्री 11 या वेळेमध्ये ट्रॅव्हल्स असतील, डंपर असतील, त्याचबरोबर मिक्सर असेल, ट्रेलर असतील, मोठमोठे वाहने असतील त्या ह्यांना बंदी असणार आहे। सकाळी 7 ते रात्री 11 वाजेपर्यंत ही बंदी असणार आहे। तसेच नागरिकांना आणि वाहन चालकांनी याची नोंद घ्यावी असे देखील पोलीस प्रशासनाच्या वतीने आवाहन करण्यात येत आहे। तसेच पाहायला गेलं तर एक बॅनर लागलेला आहे, त्या बॅनरवरती उल्लेख करण्यात आलेला आहे, एक मार्ग, वेळ सकाळी 7 ते रात्री 11 पर्यंत, उल्लंघन केल्यास दंड 1500 रुपये असे देखील बॅनरवर जे आहे ते उल्लेख करण्यात आलेला आहे। या ठिकाणी ट्रॅफिक पोलीस यंत्रणा देखील असणार आहे। ट्रॅफिक पोलिसांच्या वतीने अवजड वाहने दिसल्यास तर कारवाई तर नक्कीच केली जाणार आहे। त्याचबरोबर जे पाहायला गेलं तर 1500 रुपये जो दंड आहे तो आकारण्यात येणार आहे। आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये आपल्याला प्रामुख्याने पाहावं लागणार आहे की कशा प्रकारे पोलीस यंत्रणा जी आहे ते या अवजड वाहनांवर कारवाई करते ते आपल्याला येणाऱ्या दिवसांमध्ये पाहावं लागणार आहे। कॅमेरामॅन संतोष कडलकसह मी प्रसन्नजित जाधव, LS मराठी, मुंबई।